नमस्कार. टॉप न्यूज मराठी डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत. सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन अवघ्या काहीच दिवसांवर आलेलं आहे. काही दिवसांमध्येच गणरायाचं आगमन होणार आहे. पुण्यामधील जो गणेशोत्सव असतो तो अगदी जल्लोषामध्ये साजरा करण्यात येत असतो. त्यामुळे मी आता सध्या कसबा पेठेमध्ये आलेली आहे आणि या ठिकाणी सध्या मूर्ती विक्रेत्यांची सगळी लगबग पाहायला मिळतीये. ग्राहकही मोठ्या प्रमाणावर इथे पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या मूर्ती यावर्षी बाजारामध्ये आलेल्या आहेत. या ठिकाणी पाहायला मिळेल सगळे जे स्टॉल आहेत ते सगळे सजलेले आहेत. आपण हे जे वेगवेगळे स्टॉल आहेत त्या स्टॉलवरतीही जाणार आहोत. त्या ठिकाणी पारंपरिक मूर्तींसह वेगवेगळ्या कोणकोणत्या मूर्ती यावर्षी दाखल झालेल्या आहेत त्या सगळ्यासुद्धा आपण जाऊन बघूया. गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत त्यासुद्धा इथे सगळ्या पाहायला मिळतील. बऱ्याचशा ज्या आहेत त्या बुक झालेल्या आहे. एकूणच मूर्तींची नेमकी काय किंमत आहे, यावर्षी कितीपर्यंत पोहोचलेल्या आहेत, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. इथे मूर्ती विक्रेतेसुद्धा आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात. कशी तयारी सुरू आहे, ग्राहकांचा कसा कल आहे? ग्राहकांचा फार चांगला कल आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणेश मूर्तीचं आगमन झालेलं आहे. पण GST आणि उशिरा आम्हाला परमिशन दिल्यामुळं की त्याच्यावरती पूर्णपणे फटका बसलेला आहे. प्रत्येक ब्रशच्या वस्तू असतील, वाहतूक असेल, कामगारांचा खर्च असेल, सगळ्या खर्चांवरचा परिणाम गणेश मूर्तीवरती झालेला आहे. त्यामुळे ग्राहकांना या गणेश मूर्तीमध्ये थोडीशी वाढ झालेली आहे. दरवर्षीप्रमाणे 5 ते 7% वाढ व्हायची, यावर्षी कमीत कमी 25% वाढ झालेली मूर्तींमध्ये. आता एका वेगळ्या स्टॉलवरती आलेली आहे. इथे सुद्धा पाहायला मिळतील एक मॉल सिस्टीम, या सगळं इथे पाहायला मिळेल. वेगवेगळ्या आकर्षक मूर्ती इथे सुद्धा पाहायला मिळत आहेत. जसं की या ठिकाणी वीणा घेऊन गणपती बाप्पांची ही मूर्ती पाहायला मिळतीये. इथे सुद्धा जर आपल्याला पाहायला मिळेल वेगवेगळ्या आहेत. म्हणजे पुण्यामध्ये जे पारंपरिक आणि मानाचे गणपती आहेत त्यासोबतच वेगळ्याही डिझाईन्स यावर्षी पाहायला मिळतात. इथे सुद्धा ही एक मूर्ती पाहायला मिळेल. खाली गणपती बाप्पा कॅरम खेळतानाची एक वेगळी मूर्ती इथे पाहायला मिळतीये. अशा वेगवेगळ्या थीममध्ये यावर्षी बाप्पा पाहायला मिळत आहेत. सोबतच मूर्ती विक्रेतेही आहेत आणि जे बुकिंग करणारे ग्राहक आहेत ते सुद्धा आहेत. तर काय वाटतं एकूणच थोडंसं यावर्षी कच्चा मालाच्या किमती वाढलेल्या आहेत, त्यामुळं याचा फटका ग्राहकांना सुद्धा बसणार आहे. मूर्ती कुठली बुकिंग केलेली आहे तुम्ही, काय सांगा? सध्या चालू आहे माझी बुकिंग करायची. गेले 5-6 वर्ष मी यांच्याकडून घेतो. अतिशय सुबक मूर्ती असतात. ठेवा ना, लालबागच्या राजाची मूर्ती आहे. ठीक, ठेवा ना तिथं, दोन्ही समोर ठेवा. म्हणजे मला आहे ना, काय वाटतंय 2019 मध्ये आणि 2022 किमती तेव्हा कशा होत्या आणि आता कशा आहे? मालाच्या किमती जर वाढल्या असेल तर त्यांना ते दिलंच पाहिजे ना वाढून. बाकीच्या कोविडच्या काळामध्ये बाकीचं जे काम थांबलं होतं ते यंदाच्या वर्षी चालू होते. आणि गणेशोत्सव जर चांगल्या पद्धतीने साजरा करायचा म्हणला तर किंमत द्यावंच लागेल ना आपल्याला चांगली. गणपती बाप्पासाठी किंमत पाहिली जात नाही असं म्हटलं जातं, मात्र जे सर्वसामान्य ग्राहक आहेत त्यांना थोडंसं या सगळ्या समस्येला सामोरं जावं लागेल असं म्हणावं लागेल. मूर्ती विक्रेतेसुद्धा आहेत. तर एकूणच काय सध्या किमती वाढलेल्या आहेत, मात्र तरीसुद्धा कशी बुकिंग सुरू आहे ग्राहकांची? 2020 आणि 2021पेक्षा यावेळेस मूर्तींचं बुकिंग एकदम फास्ट आहे. जरी मूर्तींच्या किमती वाढल्या असल्या तरीसुद्धा ग्राहकांचा यावेळेस कल मूर्ती बुकिंगवर फास्ट आहे. कारण रंगाच्या किमती वाढल्या, प्लॅस्टरच्या किमती वाढल्या. प्लॅस्टरची पहिली 170 रुपयाची जी गोणी होती ती 450 रुपये झाली. अशा याच्यामध्ये 20 ते 25% भाववाढ झाली. पण लोकांचा कल बुकिंगमध्ये फास्ट आहे. इथेही पाहायला मिळेल वेगवेगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या बुकिंग केलेल्या आहेत. ग्राहकांचीही सुद्धा मोठी इथे वर्दळ पाहायला मिळतीये. यावर्षी जरी किमती वाढलेल्या असल्या, कच्च्या मालाच्या किमतींमध्ये वाढ झालेली आहे, तब्बल 20 ते 25% ही वाढ झालेली आहे, तरीसुद्धा यावर्षी जी बुकिंग आहे ती मोठ्या वेगाने पाहायला मिळते. सध्या या कसबा पेठेमध्ये सुद्धा जी लगबग आहे ती लगबग पाहायला मिळते आहे. 10 दिवस बाकी आहेत, मात्र तरीसुद्धा एक वेगळी तयारी, जल्लोष पाहायला मिळतो आहे. कोरोना काळातील 2 वर्षांनंतर यावर्षी गणेशोत्सव हा मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा होणार आहे. त्यामुळे एकूणच ही सगळं जरी महागाई वाढलेली आहे, किमतींमध्ये मोठी वाढ झालेली आहे, तरीसुद्धा ग्राहकांचा मूर्ती खरेदींकडे मोठा कल पाहायला मिळतो आहे. कॅमेरामन शिवाजीसह मी माधुरी, टॉप न्यूज मराठी, पुणे.